डिअर फ्रेंड्स, यावर्षीचं बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड आपल्या राजेशला जात आहे. त्याला मी जे देतोय त्याचा त्यांनी स्वीकार करावा. थँक्स. आणि मी त्याला अशी विनंती करतो की त्याच्यामध्ये जी इम्प्रूव्हमेंट झाली ती त्यांनी स्टाफला सांगावी. नक्कीच. सर्वप्रथम सर्व सहकाऱ्यांचे आभार. तुमच्या सहकार्याशिवाय मला हे पारितोषिक मिळू शकलं नसतं. आणि सर, माझ्यातल्या परिवर्तनाबद्दल जर बोलायचं झालं तर माझ्या आयुष्यात एक अशी फेज येऊन गेली की त्यावेळेला मी खूप नर्वस असायचो. कशातही मन रमायचं नाही. मनात आत्महत्येचे विचार यायचे. राजेश, राजेश, अरे राजेश, केवढा वेळ ब्रश करतोयस? आवर लवकर. अरे तुला ऑफिसला नाही का जायचंय? आवर लवकर. चल अर्पिता, चल बाय, निघालो मी. अरे थांब, आधीच एक डबा तर ने. अगं मग आधी नाही का द्यायचं? आणि हे काय, नाश्ता पण केला नाहीस तू? जाऊ देत, आजच्या दिवस तर वेळेवर जाऊ देत, नाहीतर त्या ढापण्याची उगाच चिरचिर सुरू व्हायची. चल बाय. चल बाय. चलो. अरे एक बात बोलूं साहब, आपका डेली बस छूटता है. तुमको क्या करना है? पैसा मिलता है ना, तुम चलो ना. क्या साहब, आपका तो ये रोज का है. बस बस बस, यहाँ पे रुको. कितना हो? 40. ये लो पैसा लो. चलो. क्या पैसा बोला? ओ थँक यू. बापरे. तुमचा तो 4th पॉइंट आहे ना, 4th पॉइंट, तो त्याच्याप्रमाणे आपल्याला पुढे जायला हवं. आणि ह्याच्यानंतर तुम्ही सजेस्ट केलेला 6th पॉइंट, 12वा पॉइंट आहे ना, त्याचा एलॅबोरेट करायला हवा. आणि तो एलॅबोरेट केल्याशिवाय आपल्याला हा प्रोजेक्ट सादर करता येणार नाही. काय कळलं की नाही? थोडासा मॉडिफाय करायला लागेल. 7वा, 8वा, 9वा अशा प्रकारे आपल्याला तो प्रोजेक्ट तयार करायला लागेल. राजेश, राजेश, राजेश. ओह, निदान मीटिंग मध्ये तरी मेंटली प्रेझेंट राहा. तो 12वा पॉइंट आहे ना, तो एलॅबोरेट करून त्याला प्रपोजलला आपल्याला सप्लिमेंटरी काय जेवढं काही लावता येईल ते लावायला हवं. गो अहेड. ए हा बोल. थांब, तू काय मागू नकोस. घे माझा डबा खा. का रे? काही नाही रे, तोंडाला चवच राहिली नाही. जेवण पण घशाखालीच उतरत नाही. काहीतरी प्रॉब्लेम आहे तुझा. नक्कीच. अरे एक काळ असा होता की तू चांगला इंजिनियर होतास. दाढ खूप दुखते. दाढ? अरे मी तुझ्या परफॉर्मन्स बद्दल बोलतोय. हा घे चहा.
चहा घेतला नाही अजून? गार झाला असेल तो. थांब मी गरम करून आणते. राजेश, सॉरी अर्पिता, खूप दमलोय ग मी. काय चाललंय तुझं? गेले कित्येक महिने तुझा हा स्वभाव बघतीये मी. अरे नीट खाण्यापिण्याकडे लक्ष नाही, नुसतं शून्यात बघत असतोस. मी काय विचारते, काय बोलते, कुठेच लक्ष नसतं तुझं. एकेकाळी तुझ्या स्मार्टनेसवर भावून मी तुझ्याशी लग्न केलं होतं. कुठे गेला तो राजेश? बोल माझ्याशी राजेश, बोल. सॉरी अर्पिता, मी मुद्दाम नाही करत आहे ग मी. हे गेले कित्येक दिवस माझा मेंदू बधीर होतोय. काही सुचत नाही मला. काय करतोय, कोणाशी बोलतोय, काय काम करतोय, कशाच्यात लक्ष लागत नाही माझं. अर्पिताकडे डोळे उघडे असतात माझे, पण आजूबाजूला काय चाललंय, कशासाठी चाललंय, काहीच कळत सुचत. अरे अर्पिता, आय एम हेल्पलेस. आय एम फिनिश. असं का म्हणतोस? मी आहे ना अजून. आपण ना उद्याच आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे जाऊया, ओके? अजून आपण किती डॉक्टरांकडे जायचंय? अरे राजेश, आज डॉक्टर काय म्हणतात ते तरी आपण बघून घेऊया. राजेश, जसं अल्कोहोलिक तसं जास्त काम करणारा वर्कॉलिक. पण डॉक्टर, सर्वसाधारण माणसाला काम करायला जिथे 8 तास लागतात, तेच काम करायला मला 12 14 तास लागतात हो. तेच, जास्त वेळ थांबू नका, लाईफ एन्जॉय करा, कळलं का? मीही त्यांना तेच सांगतेय. नाही पण डॉक्टर, माझा प्रॉब्लेम वेगळाच आहे. नाही, काही प्रॉब्लेम नाही राजेश, मी चेक केलंय तुला. मग समोरचं जे काही बोलतोय ते लक्षात यायला मला वेळ का लागतोय? माणसाचं डोकं कामाने ओव्हरलोड झालं की असं होतं. पण डॉक्टर, ऑफिसमध्ये तुम्हाला जास्त काम नसतंच कधी. राजेश, मी तुला गोळ्या लिहून दिल्या आहेत, त्या घेत जा. काळजी करायचं काही कारण नाही, सगळं व्यवस्थित होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू. ओके. अरे हे जरा चेक करून ठेव रे. अरे राजेश, ह्या पार्ट्सकडे काय बघत काय बसलायस? ते पार्ट्स सांगणार आहेत का मी फॉल्टी आहे म्हणून? अरे तुला फॉल्ट शोधून काढायला पाहिजे. ओह, काय चाललंय तुझं राजेश? अरे किती महिने सहन करू मी? तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपण डॉक्टरांकडे सुद्धा जाऊन आलो ना, पुन्हा तेच. अरे बोल माझ्याशी राजेश, काय होतंय तुला? मगाशी धड जेवला पण नाहीस.
राजेश बोल माझ्याशी तू. दाढ खूप दुखते. मग उद्या दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन ये. बरं का राजेश, जो तुझा दात दुखत होता त्यातली चांदी व्यवस्थित काढलेली आहे. एव्हरीथिंग इज फाईन. थँक्यू. अरे आज एकदम गुड मॉर्निंग. अंदर जाओ, नेटवर्क डाउन है. हां सर सर. नाही नाही नाही, कनेक्टिव्हिटी मिळत नाही सर. नाही नाही, डाऊन आहे. हो हो, आमचे प्रयत्न चालू आहेत. मुंबई बँगलोर तर बिलकुल मिळत नाही कनेक्टिव्हिटी. नाही नाही, करतोय. आपला विजय बसलाय. नाही नाही सर, एक मिनिट, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो. Yes. Well done job, Rajesh. Thank you. Well done, my boy. 1 minute, बॉसचा फोन आहे. हॅलो सर. हां, झालं. कनेक्टिव्हिटी मिळाली सर. हो. आपल्या राजेशनेच केलं सर. येस सर. गुड डे. राजेश, खरं सांगू, तुझं बदललेलं रूप पाहून मला खूप आनंद होतोय. Yes. Well done, Rajesh. Well done, my boy. बरं का राजेश, जो तुझा दात दुखत होता त्यातली चांदी व्यवस्थित काढलेली आहे. एव्हरीथिंग इज फाईन. गेले 2 दिवस मी गुगलवर सर्च करतोय. माझ्या लक्षात आलं की दातात चांदी भरल्यामुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो. शक्यता आहे. म्हणजे माझ्या सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ माझ्या दातातली चांदी होती. ही शक्यता आहे कारण अमेरिकेमध्ये आता तरी सफिशियंट एव्हिडन्स ही चांदी म्हणजे त्यातली जी मर्क्युरी आहे त्याच्यामुळे ते मर्क्युरी पॉइझनिंगमुळे हे प्रॉब्लेम होऊ शकतात. डॉक्टर, ही चांदी काढताना तुम्ही काय काय काळजी घेता? 2 गोष्टींची काळजी घ्यावी लागते. एक म्हणजे चांदीची किंवा मर्क्युरीची वेपर इनेल नाही केली पाहिजेत पेशंटने, आणि दुसरं म्हणजे त्याची जी पावडर होते तोंडामध्ये ती गिळली नाही पाहिजे पेशंटने. आता चांदी घालायची नाही तर मग त्याला काय दुसरा ऑप्शन असेल की नाही? हो, या खूप ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे कंपोजिट आहे, सिरॅमिक आहेत, विच आर चीप.
दाताच्या रंगाची आहेत, कॉस्मेटिकली एवढं खर्चिक नाहीये अँड दे आर प्रिटी सेफ. थँक्यू डॉक्टर, तुम्ही माहिती दिल्याबद्दल मी तुमचा आभार. यू आर वेलकम अँड गुड लक. सो फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट आली असेल, ह्या सगळ्या प्रॉब्लेमच्या मुळाशी फक्त एकच गोष्ट, छोटीशी, सिल्वर फिलिंग. तेव्हा दातात चांदी भरण्याआधी फक्त एकदा विचार करा. हॅलो, अगं तू पप्पूला घेऊन दाताच्या डॉक्टरकडे चालले आहेस ना? हे बघ, काही झालं तरी डॉक्टरला दातात चांदी भरू देऊ नकोस.